तुळ राशी. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी आई या आध्यात्मिक परिवारात. आजचा हा संदेश अत्यंत विशेष आहे, कारण आज आपण त्या दिव्य क्षणाबद्दल बोलणार आहोत, जो तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. ब्रह्ममुहूर्त ही अशी वेळ मानली जाते जेव्हा सृष्टीतील सूक्ष्म ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते आणि त्यावेळी केलेला संकल्प हा थेट नियतीवर परिणाम करतो असे शास्त्र सांगते. तुळ राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या घराशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा संकेत सध्या सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला जाणवत असलेली अस्वस्थता, संभ्रम किंवा प्रतीक्षा आता एका निर्णायक टप्प्यावर येत आहे. विश्व तुमच्यासाठी एक नवीन दार उघडण्याच्या तयारीत आहे आणि त्या दारातून प्रवेश करण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या सज्ज असणे आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणता तो बदल आहे, कोणता तो संकेत आहे आणि तुम्ही त्यासाठी काय तयारी करावी. ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण मधल्या भागात मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. जर तुम्हाला आध्यात्मिक आणि ज्योतिषीय विषयातील सखोल माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या दिव्य आणि प्रेरणादायी भविष्य संकेतांना. या पवित्र संदेशात आपण अशा एका दिव्य क्षणाबद्दल बोलणार आहोत, ज्याची चाहूल लागताच मनात एक अनामिक कंपन निर्माण होते. कारण जेव्हा ब्रह्ममुहूर्ताची वेळ जवळ येते तेव्हा सृष्टीतील सूक्ष्म ऊर्जा सर्वात सक्रिय अवस्थेत असते आणि त्या क्षणी उच्च शक्ती आपल्या आयुष्यातील काही गूढ दारे उघडण्याची तयारी करत असतात. ही वेळ साधी नसते, तर ती आत्मजागृतीची, संकल्पशक्तीची आणि नियती बदलण्याची असते. अनेकांना या काळात स्वप्नांमधून संकेत मिळतात, तर काहींना वातावरणात अनपेक्षित शांतता किंवा सकारात्मक बदल जाणवतो. तुमच्या आयुष्यातही अशीच एक हलचल सुरू झाली आहे, ज्याचा परिणाम लवकरच स्पष्ट होणार आहे. परंतु हा चमत्कार अचानक घडत नाही, तर तो तुमच्या पूर्वीच्या कर्माचे, प्रार्थनांचे आणि सहनशीलतेचे फळ असते. म्हणून आजचा हा संदेश अत्यंत लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत मन लावून ऐका, कारण याच तुमच्या घराशी, तुमच्या कुटुंबाची आणि तुमच्या मनोकामनाशी संबंधित एक मोठा संकेत दडलेला आहे. जे घडणार आहे ते फक्त बाह्य घटना नसेल, तर तुमच्या आत्मविश्वासाला नव्या उंचीवर नेणारा आध्यात्मिक अनुभव असेल. ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ मानली जाते जेव्हा ग्रहांची स्पंदने अत्यंत सूक्ष्म पातळीवर संतुलित असतात आणि सकारात्मक शक्ती सहजपणे आपल्या जीवनात प्रवेश करतात. या काळात घेतलेला एक छोटासा संकल्पही भविष्यात मोठ्या परिणामांना कारणीभूत ठरतो. तुमच्या आयुष्यातील अडथळे जे काही काळापासून तुम्हाला थांबवत होते ते आता हळूहळू दूर होण्याच्या मार्गावर आहेत. घरातील वातावरणात जे तणाव किंवा गैरसमज निर्माण झाले होते त्यात शांतीचा श्वास येऊ शकतो. आर्थिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात अडकलेली कामे अचानक गती घेऊ शकतात. काहींना एखादा अनपेक्षित शुभ संदेश मिळू शकतो, जो पुढील काही महिन्यांचे चित्रच बदलून टाकेल. परंतु या सर्व घडामोडींचे मूळ तुमच्या श्रद्धेत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नात आहे, हे विसरू नका. कारण नियती त्या व्यक्तीला साथ देते जी अंतर्मनाने तयार असते. तर जर तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी तयार आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवान ठराल. तुमच्या घरात जे घडणार आहे ते फक्त भौतिक स्वरूपात मोजता येणार नाही, कारण खरा चमत्कार म्हणजे घरातील सदस्यांमध्ये निर्माण होणारी एकात्मता, हरवलेला संवाद पुन्हा सुरू होणे किंवा एखादा दीर्घकाळ प्रलंबित समस्येचे समाधान मिळणे. हे देखील चमत्कारच असतात. कदाचित तुम्ही काही दिवसांपासून एखाद्या निर्णयांबाबत संभ्रमात आहात आणि योग्य मार्ग सापडत नाही असे वाटत आहे, परंतु या दिव्य काळात तुम्हाला अंतर्मनातून स्पष्ट दिशा मिळू शकते. काहींना आध्यात्मिक स्वप्न किंवा अंतर्ज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल, तर काहींना अचानक एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींच्या शब्दातून उत्तर मिळेल. ही वेळ तुमच्यासाठी जागृतीची आहे आणि त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.
येथे एक छोटी हुक लाईन लक्षात ठेवा. पुढील काही क्षणांमध्ये सांगितले जाणारे संकेत तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांशी संबंधित असू शकतात. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण जे घडणार आहे ते फक्त एका रात्रीपुरते मर्यादित नसून पुढील काळाचा पाया रचणारे आहे. तुम्ही अलीकडे अनुभवलेले संघर्ष व्यर्थ गेलेले नाहीत, तर तेच तुमची मानसिक तयारी घडवत होते. आता विश्व तुमच्या संयमाची परीक्षा संपवत आहे आणि परिणाम देण्याच्या टप्प्यावर आले आहे. घरात एखादी सकारात्मक बातमी, नवीन संधी किंवा आरोग्याशी संबंधित दिलासा मिळू शकतो, पण त्यासाठी मन शांत आणि जागरूक ठेवणे आवश्यक आहे. कारण चमत्कार ओळखण्यासाठी अंतर्मने जागे असणे गरजेचे असते. ज्योतिषशास्त्रातील दृष्टिकोनातून पाहिले तर सध्या निर्माण झालेली ऊर्जा संयोजन तुमच्या कुटुंबासाठी अनुकूल परिणाम देणारी आहे. काही काळापासून थांबलेली प्रगती आता पुन्हा सुरू होऊ शकते. एखादे नवीन काम, व्यवसायातील सुधारणा किंवा पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. परंतु त्यासाठी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कारण ग्रहांची साथ असली तरी कृती तुमचीच असते. ही वेळ नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेला स्वीकारण्याची आहे. जेव्हा घरातील एक व्यक्ती मनाने मजबूत होते तेव्हा संपूर्ण कुटुंबाची ऊर्जा बदलते आणि हाच बदल खरा चमत्कार घडवतो. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या जीवनात नक्कीच चमत्कार घडणार आहे असे नक्की टाईप करा. पुढील काही काळात तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो, जो प्रथमदर्शनी कठीण वाटेल, परंतु त्यामागे तुमच्या दीर्घकालीन फायद्याचा विचार दडलेला असेल. या निर्णयात धैर्य आणि स्पष्टता आवश्यक आहे, कारण भीतीमुळे घेतलेला निर्णय हा भविष्यात पश्चाताप निर्माण करू शकतो. म्हणून शांतपणे विचार करा आणि अंतर्मनाचा आवाज ऐका. ब्रह्ममुहूर्तातील संकेत तुमच्या विवेकबुद्धीला बळ देतील. तुमचे घर स्थैर्य आणि प्रगतीच्या नव्या टप्प्यात प्रवेश करेल. तिसरी हुक लाईन लक्षात ठेवा. जो व्यक्ती हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्यालाच पूर्ण संकेत समजतील आणि त्याच्याच जीवनात चमत्कार घडेल. कारण प्रत्येक परिच्छेद एकमेकांशी जोडलेला आहे आणि एकत्रितपणे तो तुमच्या आयुष्याचे चित्र स्पष्ट करतो. काही वेळा चमत्कार म्हणजे अचानक मिळालेली संधी नसून योग्य वेळी मिळालेली जाणीव असते आणि ती जाणीवच पुढील वाटचाल बदलते. तुमच्यासाठी अशीच एक जाणीव प्रकट होणार आहे जी तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे सकारात्मक करेल. या काळात ध्यान, प्रार्थना किंवा शांत चिंतन याचा अवलंब केल्यास तुम्हाला अधिक स्पष्ट संकेत मिळतील. घरात सकाळच्या वेळी काही क्षण शांततेत घालवा आणि तुमच्या मनातील शंका विश्वाकडे सोपवा. अनेकांना या काळात आर्थिक स्थैर्याची चिन्हे दिसू लागतात, तर काहींना नातेसंबंधांमध्ये गोडवा जाणवतो. या सर्वांचा पाया तुमच्या अंतर्मनातील विश्वासावर असतो. म्हणून स्वतःवर आणि दैवी शक्तीवर श्रद्धा ठेवा. जर तुम्ही आजपर्यंत संघर्ष केला असेल तर समजा की तो संघर्ष व्यर्थ नव्हता, कारण तोच तुमच्या भविष्यातील यशाचा खरा पाया होता. आता घरात सकारात्मक बदलांची चाहूल लागेल. एखादी जुनी अडचण कायमची दूर होऊ शकते किंवा नवीन मार्ग खुला होऊ शकतो. ही वेळ आत्मविश्वास वाढवण्याची आहे आणि जो आत्मविश्वास वाढवतो तोच नियती घडवतो. म्हणून स्वतःला कमी समजू नका. या संदेशाचा सार असा आहे की तुमच्या घरात येणारा बदल हा आध्यात्मिक, मानसिक आणि भौतिक अशा तिन्ही स्तरांवर परिणाम करणारा आहे. तुम्ही फक्त सजग राहा आणि मिळालेल्या संकेतांचा योग्य अर्थ लावा. कमेंटमध्ये सकारात्मक शब्द लिहून तुमची तयारी दर्शवा, कारण शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते आणि ती शक्ती तुमच्या वास्तवाला आकार देते. तुमचा विश्वासच तुमचा सर्वात मोठा आधार आहे. शेवटी इतकेच सांगेन की ब्रह्ममुहूर्तातील ती सूक्ष्म वेळ तुमच्यासाठी नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकते. घरातील वातावरणात निर्माण होणारा आनंद, शांतता आणि समृद्धी हीच त्या चमत्काराची खरी ओळख असेल. प्रत्येक बदलाला घाबरू नका, तर त्याचे स्वागत करा, कारण विश्व जे देते ते तुमच्या हितासाठीच देते हे लक्षात ठेवा. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि पुढील काळातील प्रत्येक संकेत हा मनापासून स्वीकारा. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अखंड राहो हीच प्रार्थना. राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी केवळ भविष्यकथन नाही, तर एक जागृतीचा संकेत आहे. ब्रह्ममुहूर्तातील ऊर्जा तुमच्या घरात सकारात्मक बदल घडवू शकते, पण त्यासाठी श्रद्धा आणि सजगता आवश्यक आहे. आगामी दिवसांमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक संधीला ओळखा आणि योग्य निर्णय घ्या. जर या व्हिडिओतील एखादी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये विश्वास आहे असे लिहा.
तुमचा सकारात्मक प्रतिसाद हीच तुमच्या ऊर्जेची पुष्टी आहे. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या दिव्य संकेताचा लाभ मिळेल. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी संदेशासाठी राशी स्वामी आई या चॅनलसोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील एका नव्या संकेतासह. तोपर्यंत श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सकारात्मक राहा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.